बीडमधील लुकामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्य हादरलेलं असून मोठी खळबळ उडाली आहे। नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी ब्लॅकमेलिंग आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या मिळालेल्या धमक्यांमुळे आत्महत्या केली असं बोललं जातंय। पूजा हिच्या सासुरे गावातच कारमध्ये बसून त्यांनी रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेतली आणि आयुष्य संपवलं असं म्हटलं जातंय। तर गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना मात्र हे पटत नसून त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय। त्याच्याकडे साधी काठीही नसायची तर पिस्तूल कुठून येणार असा प्रश्न विचारत नातेवाईकांनी पूजावर घातपाताचा आरोप केलाय। त्यामुळे ही नक्की आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून नातेवाईकांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नर्तिका पूजा हिला ताब्यात घेतलं। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या पूजाची कसून चौकशी केली जात असून तिच्या जबाबातूनच बरेच महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात। दरम्यान याच प्रकरणाला आता नवं वळण मिळालेलं असून एका व्हिडिओ कॉलमुळे गोविंद यांचा जीव वाचू शकला असता अशी देखील चर्चा सुरू झाली। गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता, ते विवाहित होते, पत्नी, 2 मुलं, कुटुंबियांसोबत ते घरी राहत होते। साधारण 1 वर्षभरापूर्वी गोविंद बर्गे यांची पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडशी ओळख झाली। हळूहळू त्यांची जवळकी वाढली आणि त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले। पण या दरम्यान पूजाने त्यांच्याकडून अनेक वेळा पैसे, दागिने, महागडे मोबाईल घेतले। एवढंच नव्हे तर सासुरे गावातील घराच्या बांधकामासाठीही गोविंद यांनी तिला पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे। एवढं सगळं करूनही पूजाची हाव काही संपत नव्हती। बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर तिचा डोळा होता। तो मला द्या, तसंच त्यांच्या नावे असलेली 5 एकर जमीन माझ्या भावाच्या नावे करा अशी मागणी पूजा सातत्यानं गोविंदकडे करत होती। तिच्या अपेक्षा काही संपेनात। या मागण्यांसाठी ती सातत्यानं गोविंदवर दबाव टाकत होती। कधी अबोला धरायचा तर कधी ब्लॅकमेल करायचं असे तिचे उद्योग सुरूच होते। एवढंच नव्हे तर माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिने गोविंद यांना दिली होती। या सर्व गोष्टींमुळेच गोविंद बर्गे 5-6 दिवसांपासून तणावात होते। ते कुणाशी जास्त बोलायचे नाहीत अशी माहिती मित्रांनी दिली आहे। जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तिचं वागणं गोविंद यांना पटत नव्हतं। ते तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पूजा त्यांच्याशी बोलत नव्हती, फोनही उचलत नव्हती। अखेर तिची समजूत काढण्यासाठी घटनेच्या दिवशी सोमवारी गोविंद हे पूजाच्या सासुरे गावातील घरी गेले। तिथं ती घरी नव्हती, पण त्यांनी तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही। सगळीकडून कोंडी झाल्यामुळे संतापलेले गोविंद हे पूजाच्या आईच्या घरासमोर गेले आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवर आत्महत्या करण्याचा इशारा दिला, मात्र समोरून कुणीच प्रतिसाद दिला नाही। हे पाहून त्यांची निराशा, संताप आणखीनच वाढली आणि ते तिथून कारमध्ये बसून निघून गेले। दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांची कार उभी होती। पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून कारचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून ते हादरलेच। कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले गोविंद हे मृत अवस्थेत आढळले। त्यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती। आदल्या दिवशी गोविंद यांनी कॉल केल्यावर पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं नसतं आणि त्यांचा जीव वाचला असता अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत।